मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765664495. हाती झेंडा घेतला म्हणजेच भाजपच होते असे नाही. नवनीत राणा यांचं अंतर्मन भाजपचंच आहे. आधी नवनीत राणा या हिरवा, भगवा आणि निळा झेंडा घेऊन लढत होत्या. आता त्या भगवा झेंडा घेऊन फिरतात, म्हणजेच आता त्या हिंदू शेरणी झालेल्या आहेत. भाजप हे आता राणांचा युवा स्वाभिमान पक्ष संपवणार आहे. भाजपमध्ये घेऊन त्यांचा स्वाभिमान संपवला नाही पाहिजे असे आमदार बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या भाजप प्रवेशाबद्दल म्हटले. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीबद्दलही ते म्हणाले की प्रकाश आंबेडकर स्वतंत्र लढत असतील म्हणून ते महाविकास आघाडीच्या बैठकीला जात नाहीत. जोपर्यंत विधानसभेची बोलणी होत नाही तोपर्यंत आम्ही कोणताही विचार केलेला नाही. भाजपला जशी लोकसभा महत्त्वाची तशी आम्हालाही विधानसभा महत्त्वाची. लहान पक्षासोबत अजूनही कोणतीही चर्चा झालेली नसून विधानसभामध्ये किती जागा देणार हे सांगावे, नाहीतर आम्ही स्वतंत्र आहोत, आम्हाला कुठलेही बंधन नसल्याचं आमदार बच्चू कडू यांनी यावेळी म्हटलंय. लोकसभेची आमची तयारी नाही, मग कोणाला पाळायचं कोणाला निवडणार ते ठरवू. भाऊ, खासदार नवनीत राणा ज्या या भाजपमध्ये जाणार अशी चर्चा आहे. भाजपमध्ये गेल्यास आता काय न गेल्यासारखं आहे, काय न गेल्यासारखं काय, झेंडा टाकला म्हणजेच भाजपमध्ये गेले असं थोडं. ते काय त्यांचं अंतर्मन भाजपाचंच आहे पूर्ण. पहिले ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या याच्यावर पाठिंब्यानं निवडून आल्या तेव्हा निळा, हिरवा, भगवा असं घेऊन लढत होते. आता त्या हिंदू शेरणी झालेल्या आहे. आनंदराव अडसूळ ठाण मानून आहे सध्या अमरावतीमध्ये आणि ते देखील दावा करतायत जागेवर. अमरावतीच्या अजित पवारांसोबत जवळपास 20 ते 25 मिनिटं त्यांची खलबतं झाली, चर्चा झाली. कसं आहे, आखरी चर्चेला काही अर्थ नाही आहे. मला माहीत आहे हा दिल्लीचा विषय आहे. राज्याच्या लोकांच्या हाती किती आहे ते मला माहीत नाही. त्यांना दिल्लीवरून काय होईल त्याच्यावरच आहे सगळं. नाही तर एवढा मोठा निकाल थांबला असता का? तुम्हाला काय वाटतं? कोर्ट जर थांबतं इथं या देशातलं तर काय राहिलं काय लोकशाहीमध्ये, जिवंत काय? अडसुळांना जर उमेदवारी मिळाली तर तुम्ही त्याच्यासोबत असणार आहे, कारण तुम्ही एकनाथ शिंदेसोबत गेलेले होते. मी आताच कसं काय सांगणार आहो? मी काय असं काय ग्रामपंचायत सरपंच किंवा काय म्हणते सदस्य गावातला आम्ही सांगू ठरवू. अगर जो बताएंगे वो उसमें कुछ रिजल्ट भी आना चाहिए ना. रिजल्ट येऊ असं करू. तर पुढचा खासदार हा कमळावरचाच असेल असं भाजपचं म्हणणं आहे. नेमकं काय म्हणाले? भाजपला लहान पक्ष, आता युवा स्वाभिमानातल्या त्या खासदार आहे तर त्यांना आता लहान पक्ष संपवायचा आहे. युवा स्वाभिमान एवढा मोठा चांगला पक्ष ते आता संपवणार आहे. ते भाजपमध्ये त्यांना घेऊन तो युवा स्वाभिमान, आता त्यांचा स्वाभिमान मारल्याने गेला पाहिजे, त्याची काळजी बीजेपीनं घेतली पाहिजे. यापूर्वी तुम्ही बोलले लहान पक्ष संपवते भाजप, आम्हाला संपवण्याची ताकद नाही. हा पक्ष किती का जरी मोठा असला तो उनके पास त्यांच्यापाशी संख्या आहे, आमच्यापाशी क्वालिटी आहे. गुणवत्ता हमारे पास है और संख्या उनके पास है. और सभी लड़ाई संख्या से नहीं जीती जाती, गुणवत्ते से भी जीती जाती है. भाऊ, असं म्हटलं जाते की यावेळेस परत तिसऱ्यांदा मोदी यांना चान्स मिळणार आहे आणि 400च्या पार त्यांचे शेतकऱ्याला चान्स काय भेटणार आहे? मजुराला काय चान्स भेटणार आहे? सामान्य माणसाचा इथला काही करप्शन आहे, इथल्या जे काही व्यवस्था आहे ते बदलली का? ते बदलणं गरजेचं आहे ना. आखरी काय बदललं तुम्हाला असं वाटते? मला सांगा बरं. तुम्हालाच प्रश्न आहे माझा. काय बदललं? काँग्रेसचे रस्ते झाले म्हणजे बदललं काय? अजूनही लोकांच्या अडचणी तशा तशाच घर करून आहे. आणि दिवसांदिवस एकंदरीत आपण जर व्यवस्था पाहिली तर लहान माणसावर कोणी नजर टाकावी किंवा त्याचे काही अडचणी आहे त्या समजून घ्यावा, ही व्यवस्था संपली आहे देशात. भाजपने शेतकऱ्यांसाठी जे 14ला आश्वासन दिलं होतं, 14ला नाही, 19ला पूर्ण झालेलं नाही आहे. 50% नफा धरून भाव जो द्यायचं मोदीजीनं गॅरंटी दिली होती ती गॅरंटी संपलेली आहे. ती गॅरंटीच राहिली नाही. आणि आमच्यासाठी शेतकरी महत्त्वाचा आहे. जरी आम्ही युतीत असलो तरी आमच्यासाठी शेतकरी आमचा मायबाप महत्त्वाचा आहे. आमचं सगळं पानदान वाढलं झालं तरी चालत, पण शेतकरी, शेतमजूर, गोर गरीब, वंचित जे काही असेल त्या लोकांबद्दल सरकारची आस्था. तुम्ही सांगा, आत्ता मी काल त्या दिवशी सांगितलं का 5 ते 7 लाख कोटीच्या बजेटमध्ये आमच्या दिव्यांगांना काय भेटणार आहे, शेतकऱ्यांना काय भेटेल, कष्ट करणाऱ्याच्या हाती काय आलं? काय एस टीमध्ये ड्रायव्हर जातं, भर उन्हात घेऊन गाडी फिरवतं, त्याला भेटणारा पगार
आणि कलेक्टरच्या गाडीमध्ये फिरणाऱ्या चालकाला भेटणारा पगार, ही विषमता काय आहे देशामध्ये? ज्याचे कष्ट अधिक आहे बगर एसीत फिरतं बिचारा तो, आणि सगळेला घेऊन फिरतं. एकट्या कलेक्टरला एकाला घेऊन जाणाऱ्याला 40,000 रुपये पगार, आणि 100 लोकांना प्रवास घेऊन जाणाऱ्याला फक्त 20,000 पगार. तर हे चुकीचं आहे ना. मग एवढं बदलू नाही, सरकारही बदलून झालं, सरकारच्या त्याच्यासाठी वेगवेगळे पक्ष बदलून झालं. आमच्या विचाराचे माणसं येणं गरजेचं आहे. लोकांना आम्ही अपील करतोय का आता 2 आहे, 10-15 जरी आणली तर हे सिस्टीम बदलू आम्ही. 2024 मध्ये मोदींची गॅरंटी चालेल काय? ते मला आपण काही अभ्यासक नाही आहे ना देशभरात काय चालू आहे. इकडे तरी राज्यात काय होईल? काँग्रेसमध्ये पानदान आहे, तिथे काय एखादा तरी नेता जर असता, जबरदस्त असता, तो देशभर तो प्रभावी असता, तर कदाचित लोक, आता इकडे काहीच नाही आहे. म्हणजे कसं आहे, ह्या झाडाची सावडी नको बाबा, तर दुसरं झाड तयार पाहिजे ना. दुसरं झाडच तयार नाही, सगळ्या फांद्या तुटल्या. याला जबाबदार कोण आहे? राजकारणातलेच लोक आहेत ना याला जबाबदार. आता विरोधी पक्ष लोकांनी काय झालं, लोकांच्या मानसिकता थोड्या त्याच्यावर कारणीभूत आहे. आखरी संघर्ष कोणाला नको आहे. बगर संघर्षाचं राजकारण व्यवस्थित कसं चालू राहील ही व्यवस्था आहे. संघर्ष कोणाला पाहिजे? तुम्हाला तरी पाहिजे का? तुम्ही इच्छा इथं अमरावतीतल्या न्यूज करा, तुम्ही जाता काय मेळघाट एखाद्यावर जा वर्षभरातून, बरोबर आहे का नाही? खोटं नाही बोलत, खरं खरंच सांगा. तुम्हाला इथं दिलं आमच्यासमोर टेंबो उभं करत